तुम्ही काय सांगाल काका? महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र शब्द ऐकला की काय भावना? महाराष्ट्र यातच सगळं आलं. हम्म, महाराष्ट्र म्हटलं म्हणजे शिवाजी, टिळक, आगरकर, हम्म, सावरकर, ते खूप मोठी लिस्ट आहे बर. की जी सांगता संपणार नाही. हो. आणि आपल्या स्वतःच्या घराबद्दल, आपल्या स्वतःच्या राज्याबद्दल, आपल्या स्वतःच्या देशाबद्दल जर अभिमान नसेल तर काही उपयोग नाही. बरोबर. बरं मी आणि हा बोला. आता मराठी भाषेच्या सक्तीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना जी मराठी भाषा अनिवार्य केली आहे, सक्ती करायची वेळ आपल्यालाच आपल्या राज्यात आली आहे. हे फार नामुष्कीचं लक्षण आहे. हम्म. आपण आपली भाषा आपल्या राज्यात बोललीच पाहिजे, बरोबर. काहीच प्रश्न नाही. बरं पण बऱ्याचदा मराठी दोन माणसं असतात, पण ते हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये संवाद साधता मराठीत बोलायला कुठेतरी त्यांना ऑकवर्ड वाटतं, फार- असंही बऱ्याचदा जाणवतं. अतिशय चुकीचं आहे. हम्म. अजिबात असं वाटलं नाही पाहिजे. तुम्ही चेन्नईला गेलात आणि रिक्षावाल्याशी किंवा टॅक्सीवाल्याशी हिंदीमध्ये बोलायला लागलात तर तो दुर्लक्ष करतो. हो, आपण निदान ते तरी करत नाही. हो, खरंय. आणि महाराष्ट्रात मराठी पाहिजे. सिम्पल. सॉरी, सिम्पल असं म्हटलं, अगदी साधी सरळ गोष्ट आहे. हं. हां, मराठी ही आपली मातृभाषा आहे बर. आणि त्यातून शिक्षण वगैरे लहानपणी जरी लहान मुलं असतात हं. त्यांना मराठीतनं शिकवलं तर लवकर समजतं. बर. पण हे जे आता रिक्षावाले किंवा व्यावसायिक असतात हं. हे महाराष्ट्राच्या बाहेरनं आलेले लोक जे आहेत हं. त्यांना आपण मराठी बोललं तर ते मराठी बोलतील ना. बरोबर. आपण बरेच बऱ्याचदा मी इथं बागेत सुद्धा बघतो आमच्या कोथरूडच्या हं. बरेचसे मराठी नाव केळकर मुलीचं आडनाव केळकर पण हमने क्या देखेला है, अरे तू या ऐसा कैसा एक्सरसाइज करेला है वगैरे ते हिंदी फिल्मी हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला खूप असं हं. मी खूप मोठा आहे म्हणजे अमेरिकन वगैरे असल्यासारखं दाखवायचा प्रयत्न करतो. तसं करू नये. मराठी आपली योग्य भाषा आहे तीच बोलावी. अगदी. आणि आपण सगळे मराठीच बोलतो कारण माहिती आहे त्या ग्रुपमध्ये सगळे मराठी आहेत बर. पण तरी बोलायचं असं. मराठी बोलू शकतात, शिकायला पाहिजे. माझे वडील पण रिक्षा चालक आहेत. पप्पा म्हणतात की नाही का, माझे वडील म्हणतात अगं आराध्या, हे महाराष्ट्र आहे. हे महाराष्ट्र म्हणजे आपलं आपलं रक्त, आपलं जीवन, हे सर्व इथं आहे. आणि पप्पा म्हणतात हे जे असं इकडं तिकडं येतात म्हणजे दुसऱ्या देशातून येतात वगैरे, ते मराठी शिकू शकतात, बोलू शकतात. काय वाटतं तुम्हाला मराठी भाषेबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल, ज्या राज्यात तुम्ही राहताय आता? महाराष्ट्र आपलं गौरव आहे. जरी हिस्ट्रीमध्ये जरी बघितलं तर आपल्या मराठी लोकांचे खूप बलिदान आहेत आणि सगळ्यात जास्त म्हणजे जे मला वाटतं ते छत्रपती शिवाजी महाराज, त्याशिवाय डॉक्टर आंबेडकर, ज्योतिबा फुले, ह्या सगळ्यांनी सगळ्यांच्या हक्कासाठी लढत केली आहे. असं नाही की फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या राज्यासाठी किंवा स्वतःच्या पक्षासाठी, पण ह्यांनी सगळ्यांचा विचार केला आहे. म्हणजे महिलांसाठी पण खूप काम केले आहेत. आज स्त्री शिक्षणाला जे अधिकार आहे, स्त्रियांना लग्नाचा, डिवोर्सचा आणि जो काही अधिकार आहे डोमेस्टिक व्हायलन्सच्या ह्याच्यात, तर ते सगळं ह्या लोकांकडून आपल्याला मिळालं आहे. ही सगळी माणसं महाराष्ट्रात. आणि ही सगळी माणसं महाराष्ट्रातली आहे. सगळ्यात मोठा गौरव हाच आहे. पहिली गोष्ट इतिहास. आज जर शिवाजी महाराज जर नसते आणि त्यांच्यासारखा द्रष्टा शूर पुरुष जर नसता तर आपल्या देशाचं काय वाटोळं केलं असतं या लोकांनी. कोणत्या लोकांनी? आपल्याच लोकांनी, फंदफितुरी करणाऱ्या लोकांनी सगळा सत्यानाश करून ठेवला असता. पण परमेश्वर कृपेनं प्रत्येक वेळेला आपला देश डुबायला लागला. कोणीतरी एक वीर पुरुष, सिद्ध पुरुष, देवपुरुष जन्माला येतो. तसे शिवाजी महाराज त्या काळात आले आणि आता मोदी आलेत आपल्याला पंतप्रधान म्हणून. त्यामुळे आज आपण हे दिवस पाहतो आहोत, असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. बर. मराठी भाषेच्या सक्तीबाबत तुम्हाला काय वाटतं की रिक्षा मला वाटतं की मराठी भाषा सक्ती करू नये. कारण काय की शेवटी आपला देश आहे, देशाची हिंदी भाषा आहे, लोकांनी हिंदी बोलावं. पण महाराष्ट्राची मराठी भाषा याच्याबद्दल अभिमान निश्चित ठेवावा. हो, पण बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपली मातृभाषा मराठी आहे तरी लोक हिंदी इंग्लिश मध्ये पण बोलतात. सक्ती करू नये. त्याला जे बोलायचं ते बोलू द्या ना. फक्त माझं ऑब्जेक्शन कशावर आहे, जे बोलायचं ते शुद्ध बोला ना. आता तुम्ही बघा टी व्हीवर इकडे तिकडे अँड मध्ये करतात.
म्हणजे मराठी हिंदी बोलताना मध्येच अँड करून एखादं इंग्लिश वाक्य टाकतात. आणि तुम्ही इंग्लिश बोलतात का मराठी बोलतात का हिंदी बोलतात याचं काही भान आहे का तुम्हाला? की कोणाचं तरी अनुकरण करायचं आणि आपण तसं वागायचं, स्वतःचं सत्व विसरल्यासारखं नाही का? त्यामुळे आपण कोणतीही भाषा बोलताना शुद्ध व्यवस्थित बोलली पाहिजेच. मराठी भाषा बोलताना थोडा कमीपणा वाटतो, अनेकांना वाटतो, असं सर्रास आपल्याला चित्र दिसतं. नाही, मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा हिंदी इंग्लिश जास्त प्राधान्य देतात. नाही 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 नाही, असं नाही आहे, असं नाही आहे. प्रत्येकाला महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला मराठीबद्दल अभिमान आहेच आहे. पण असं का होतं तुम्ही सांगितलं तसं? कारण आता परप्रांतातले अनेक मुलं मुली शिकायला महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्र अग्रेसर अनेक गोष्टीमध्ये झालेला आहे, इकॉनॉमिक्समध्ये, शिक्षणामध्ये वगैरे वगैरे. त्यामुळे हे जे सगळे कॉलेजमध्ये मुलं मुली वगैरे येतात, अनेक राज्यातनं आलेले असतात. त्यामुळे नॅचरली ते हिंदी इंग्रजी यांची भाषा वापरणं, उगीच कोणाला तरी दोष देण्यात अर्थ नाही. तर पुणेकरांच्या या प्रतिक्रिया तुम्हाला कशा वाटल्या आणि या व्हिडिओबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.